नमस्कार मित्रांनो, YRJ एज्युकेशन या गणितीय ट्रिक्स चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे अवघड पद्धतीचे प्रश्न ट्रिकनुसार सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। काही सेकंदामध्येच तुम्हाला अवघडातल्या अवघड प्रश्नांचं उत्तर निघून जाईल, ठीक आहे। तर यामधला पहिला प्रश्न पहा काय दिला होता। 1/3 या संख्येची किती वेळा बेरीज केली असता उत्तर 2 येईल, ठीक आहे। या पद्धतीचा प्रश्न आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। आता करायचं काय, ह्या प्रश्नामध्ये उत्तर किती दिलेले आहे त्यांनी, उत्तर 2 येईल असं म्हटलेलं आहे। उत्तर किती येईल म्हटलेलं आहे, 2 येईल असं म्हटलेलं आहे। तर सर्वात प्रथम ते उत्तर लिहून घ्या, किती होतं उत्तर 2। त्यानंतर काय करायचं, उत्तर लिहिल्याच्या नंतर गुणाकारामध्ये कोणाची बेरीज करायची आहे, 1/3 ची। मग हा जो काही छेद आहे, छेद हा जो काही 3 आहे ना छेदामध्ये, तर या 2 सोबत या 3 चा गुणाकार करायचा आहे आणि छेदामध्ये हा जो काही अंश आहे तो अंश लिहायचा आहे, ठीक आहे। बघा इथं केलं काय आपण, सर्वात प्रथम जे काही उत्तर दिलं होतं ते उत्तर लिहिलं आपण इथे 2। त्यानंतर गुणाकारामध्ये ह्या संख्येची बेरीज करायची होती, तर हिचा छेद किती होता 3, तर 3 लिहिलं 2 बरोबर गुणाकारामध्ये आणि छेदामध्ये 1 लिहिलं, ठीक आहे। आता काय करायचं आहे, 2 आणि 3 चा गुणाकार 2×3=6, छेदामध्ये जरी 1 लिहिलं तरी त्याची काही आवश्यकता नाही। 6/1 म्हणजेच याचं उत्तर येतं 6 वेळा। किती वेळा, 6 वेळा हे या प्रश्नाचं उत्तर आहे। मग ऑप्शन क्रमांक सी पहा, 6 वेळा हे या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे। इथपर्यंत सर्वांना कळलंय का हा प्रश्न ट्रिकनुसार कशा पद्धतीने सोडवला। आता याच्यापेक्षा अवघड प्रश्न देखील आपण सोडवून घेऊयात। त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, 3/8 या संख्यांची किती वेळा बेरीज केल्यास उत्तर 12 येईल, ठीक आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत। कसं करायचं पहा, पहिली तीच प्रोसेस, आपल्याला जे काही उत्तर दिलेलं असते ते उत्तर आपण सर्वात प्रथम लिहून घेत असतो। मग उत्तर दिलं होतं 12, तर आपण इथे 12 लिहून घेऊ। त्यानंतर गुणाकारामध्ये ज्या संख्येची बेरीज करायची आहे तिचा आपण छेद लिहित असतो। छेद किती आहे 8, ठीक आहे। आणि छेदामध्ये आपण परत ज्या संख्येची बेरीज करायची आहे तिचाच अंश लिहित असतो। अंश किती आहे 3, ठीक आहे, म्हणून आपण इथं 3 लिहितोय। आता करायचं काय, ह्या 3 ने या 12ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा। 3×1 3 आणि 3×4=12, म्हणजे आता वर काय उरलं, 4 गुणाकारामध्ये 8 उरलेलं आहे। 4 गुणाकारामध्ये 8, दोघांचा जर आपण गुणाकार केला 4 आणि 8चा, तर 4×8 32 वेळा। मग 3/8 ची किती वेळा बेरीज केल्यास उत्तर 12 येईल, तर 32 वेळा बेरीज केल्यास उत्तर 12 येईल। तर ऑप्शन क्रमांक बी 32 वेळा हे या प्रश्नाचं उत्तर राहील। मित्रांनो, या पद्धतीचे नवीन नवीन ट्रिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण नेहमीच आपण या पद्धतीचे व्हिडिओ आणत असतो। त्यानंतर थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे। प्रश्न काय आहे पाहून घ्या, 12 या संख्येतून 3/4 किती वेळा वजा केल्यास उत्तर 3/4 येईल, ठीक आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत। प्रश्न कसा सोडवायचा पहा, तर सर्वात प्रथम जी काही संख्या दिली असते ती संख्या आपण लिहून घेत असतो। इथं 12 ही संख्या दिली आहे म्हणून आपण इथे संख्या लिहून घेऊया 12। मागच्याही उदाहरणामध्ये आपण फक्त जे काही असे मोकळे अंक दिले होते 12, 10, 4 तेच अंक अगोदर लिहिले होते, ठीक आहे। इथं 12, त्यानंतर गुणाकारामध्ये आपण काय घेत असतो, दोन्ही ज्या संख्येचा बेळवायचा आहे, बेरीज करायची आहे, त्यांचा छेद 3/4 आहे, 3/4 आहे। दोघांचाही छेद कसा आहे, सारखा आहे, म्हणून यांचा छेद लिहायचा इथे 4 आणि छेदामध्ये आपण लिहितो आहे या दोघांचा अंश। दोघांचा अंश सारखाच आहे, 3 ला 3 आपण इथे लिहूया, ठीक आहे। पण इथे लक्षात घ्या, करायचं काय, थोडा वेगळा पद्धतीचा प्रश्न आहे। 12 या संख्येतून 3/4 किती वेळा वजा केल्यास उत्तर 1 येईल, सॉरी उत्तर 3/4 येईल असं आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे। मग इथं करायचं काय, 3/4 किती वेळा वजा करायचे आहेत, म्हणजे ऑलरेडीच 3/4 शिल्लक राहायला पाहिजे, बरोबर आहे। म्हणून काय करायचं, इथे -1 करायचं आहे, -1। आता काय करायचं पाहून घ्या, ह्या 3 ने ह्या 12ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा। 3×1 3 आणि 3×4=12। आता काय राहिलं, 4 गुणाकारामध्ये 4 आणि -1 जशाला तसं। मग 4 आणि 4चा गुणाकार 4×4=16 आणि -1 जशाला तसं, म्हणजे 16तून जर 1 गेला तर उत्तर येते आपलं 15 वेळा। काय येते उत्तर आपलं 15 वेळा। मग ऑप्शन क्रमांक डी पहा, 15 वेळा हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे।
ह्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 8/11 या संख्येत 8/11 किती वेळा मिळवले असता उत्तर 24 येईल. ठीक आहे. तर आपण मोकळी संख्या अगोदर लिहित असतो. मोकळी संख्या काय आहे 24. तर आपण इथे 24 लिहून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर गुणाकारामध्ये आपण या संख्यांचे काय लिहित असतो, छेद लिहित असतो. मग 8/11 8/11 दोघांचा छेद 11 सारखा आहे म्हणून आपण इथे 11 लिहून घेऊ. आणि छेदामध्ये ह्या दोघांचा जो काही अंश असतो तो अंश लिहून घेऊ. 8/11 8/11 दोघांचा अंश सारखा आहे 8. तर 8 आपण छेदामध्ये लिहू. आणि आता इथे -1 करू. -1 का केलं समजलं का तुम्हाला? बघा का केलं -1. 8/11 या संख्येत 8/11 किती वेळा मिळवले असता उत्तर 24 येईल. म्हणजे 8/11 या संख्येत 8/11 मिळवायचे आहे. म्हणजे ऑलरेडी 8/11 तिथे अवेलेबल आहे म्हणून काय करायचं आहे, म्हणून -1 करायचं आहे. ठीक आहे. आता बघा काय करायचं. या 8ने 24ला भाग जाईल. भागाकाराची प्रोसेस करा. 8×1 8 8×3 24 बरोबर आहे. आता काय करायचं 3 गुणाकारामध्ये 11. तर इथे लिहून घ्या 3 गुणाकारामध्ये 11 आणि हे -1 जशाला तसं. आणि आता काय करायचं आहे 3 गुणाकारामध्ये 11 जर केलं तर 11 3 33 आणि -1 जशाला तसा. मग 33 मधून जर 1 गेला तर उरेल आपलं 32. म्हणजे 32 वेळा त्यांची हे म्हणजे 8/11 या संख्येत 8/11 32 वेळा जर आपण मिळवलं